नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। सध्या यूट्यूबवरती मोठ्या प्रमाणावरती विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती हा प्रश्न विचारत आहेत। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आणि प्रॉपर माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणासंदर्भात सोशल मीडियावरती अनेक तारखा सांगितल्या जात आहेत आणि लाडक्या बहिणी देखील अशा तारखा सांगणारे व्हिडिओज मोठ्या प्रमाणावरती पाहत आहेत। तर याच्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ न आलेल्या लाडक्या बहिणी आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ कधी येणार अशा तारखा विचारत आहेत। मी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की मागील महिन्यामध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अगदी वेगाने लाभ वितरण करण्यात आलं। नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ वितरित झाला। GR देखील आला नव्हता आणि मंत्री आदिताई तटकरे यांची देखील घोषणा झाली नव्हती। पण यावेळी तसं होणार का, तर मुळातच नाही आहे, कारण का आता कोणतीच कंडिशन नाही आहे। त्यामुळे प्रॉपर लक्षात घ्या, सर्वात प्रथम GR आणि त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा अशा प्रकारे लाभ वितरित होणे अपेक्षित आहे। साधारणतः याच आठवड्यामध्ये हप्ते वितरणाची घोषणा होईल, कारण का याच महिन्यामध्ये 23 फेब्रुवारीपासून लक्षात घ्या विधिमंडळ जे अधिवेशन आहे ते सुरू होणार आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती याच आठवड्यामध्ये म्हणजेच या आठवड्यापासून ते पुढच्या आठवड्यामध्ये या दोनच आठवड्यांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची घोषणा होणे गरजेचं आहे आणि घोषणा होणारच आहे। तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता राहिलेला आहे अशा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता येईल आणि डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा शासनाने केलेली आहे की आम्ही मागील हप्ते देणार आहोत। पण सर्वात प्रथम अशा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित होईल आणि त्यानंतर उरलेल्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे उर्वरित जे 2 लाभ आहेत ते दिले जाणार आहेत। आत्ताच्या घडीला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। KYC साठी 31 मार्चपर्यंत मुदत आहे। मग कोणत्या तारखेपर्यंत आम्ही KYC केली की आमचं नाव यादीमध्ये येईल किंवा आम्हाला हप्ता येईल, असा देखील लाडक्या बहिणींना प्रश्न होता। त्यामुळे लक्षात घ्या की लवकरात लवकर ही प्रोसेस करून घ्यायची आहे, KYC दुरुस्त करून घ्यायची आहे। कारण का लक्षात घ्या, एकदा का DBT ॲक्टिव्ह झाली की त्याच्यानंतर जर तुम्ही KYC जर करत असाल, दुरुस्ती करत असाल, तर त्यामध्ये चालू महिन्याचा लाभ आहे तो येण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे लवकरात लवकर KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे। आणि याबरोबर ज्या लाडक्या बहिणींना लक्षात घ्या KYCच करता आले नाही आहे अशा लाडक्या बहिणींसाठी सध्या ऑप्शन नाही आहे। त्यांनी जवळच्या असणाऱ्या महिला बालविकासमध्ये माहिती घ्यायची आहे। त्यांना विनंती करायची आहे की आपल्यासाठी देखील KYCचा पोर्टल लक्षात घ्या उपलब्ध झाला पाहिजे। तर आम्ही देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हप्ते वितरणाची घोषणा अजून झाली नाही आहे, तारीख अजून घोषित झाली नाही आहे। तारीख घोषित झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी लवकरच येणार आहे आणि खुश खबर देखील मिळणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये